मी आपल्याला हा प्रश्न दिलाय की म्हणजे आपल्याला 3 माहिती दिले आणि 3 आकार आहेत, गोल, चौरस आणि त्रिकोण आहे. आणि हे 3 माहिती दिलेत. या 3 माहितीद्वारे आपल्याला तिघांची मिळून वजन शोधायचे. जसे की इथे गोल आणि चौरसचं वजन आहे 10 किलो, गोल आणि त्रिकोणचं आहे 20 किलो आणि त्रिकोण आणि चौरसचं आहे 24 किलो. तर आपल्याला या तिघांचे मिळून वजन शोधायचे. तर मग आपण असं करूया की आपल्याला त्रिकोण आणि चौरसचं वजन आहे 24 kg. आणि आपण आता ह्या समीकरणाला मिळवूयात. ओके. तर 30 किलो होणार. या समीकरणावर या समीकरणाला जोडून 30 किलो होणार. पण आपल्याला हा चौरस आणि त्रिकोणचं वजन माहिती आहे 24 किलो आहे. ओके. तर मग आपल्याला म्हणजे 30 किलो वजा 24 किलो 6 किलो म्हणजे या 2 गोलचे वजन असणार 6 किलो. ओके. मग 2 गोलचं वजन आहे 6 किलो. तर मग एका गोलचं वजन असतं 3 किलो. ओके. म्हणजेच की या गोलचं वजन आहे 3 किलो, पण आपल्याला 10 किलो पाहिजे. मग 10 किलो वजन 3 किलो केलंस 7 किलो होणार. ओके. म्हणजे चौरसची किंमत 7 किलो असतात. ओके. म्हणजे गोल बरोबर 3, चौरस बरोबर 7. आपल्याला आता त्रिकोणची किंमत शोधायची, वजन शोधायचे. तर गोल आहे 3 किलो, 30 वजा 3 किलो केले तर 17 किलो. म्हणजेच त्रिकोण 17 kg असतात. ओके. म्हणजे त्रिकोण बरोबर 17 kg. ओके. मग आता आपल्याला या तिघांची मिळून वजन शोधायचे. तर त्रिकोण, चौरस आणि गोल हे 3 आकार याच्यामध्ये आहेत. तर मग आपण यांची बेरीज करूया. तर 27 येणार. ओके. तर म्हणजे त्रिकोण आणि गोल आणि चौरस या तिघांचं मिळून वजन 27 kg असतात. ओके. बरोबर. मला सांग की इकडे गोलची किंमत आपल्याला मिळाली होती. इकडे तू बोलला की 2 गोलची किंमत 6 किलो आहे, तर मग 1 गोलची किंमत 3 किलो आहे. मग आपल्या प्रश्नाकडे जर आपण निरीक्षण केलं, आपल्याला गोलची किंमत मिळाली आहे. मग आता काय शोधायचं राहिलंय? त्रिकोण आणि चौरस. त्रिकोण आणि चौरसचं वजन. मग त्रिकोण आणि चौरसच्या वजनच्या विषयी काय माहिती दिली आहे इकडे? मग इथे म्हणजे 24 kg असणार. आपल्याला गोलचं तर माहिती आहे. तर म्हणजे 24 kg प्लस 3 kg येणार. म्हणजे 27 kg. म्हणजे आपल्याला काय झालं म्हणजे आपलं हे आधीची तुलना केली आणि 2 पद्धतीची तुलना केली तर काय समजतंय? म्हणजे की आधीची तुलना केली तर आपल्याला गोलची किंमत समजली की 3 किलो. आणि आपला उद्देश हा नव्हता की सगळ्याची किंमत प्रत्येकी काढायची गरज नव्हती. आपला उद्देश होता की या तिघांची मिळून वजन किती असणार. तर मग आपल्याला गोलची तर भेटलेली. तर मी उगीच म्हणजे
जास्ती काम केलं म्हणजे त्रिकोणची पण काढली, चौरसची पण याच्याद्वारे काढली आणि त्रिकोणची पण काढली. पण आता समजलं की त्रिकोण आणि चौरस या दोघांची तर इथं ऑलरेडी दिली आहे मिळून गोल आणि या दोघांची बेरीज करून वजन मिळून म्हणजे या सगळ्यांचं वजन असतं. बरोबर, असं करू शकलो असतो, जेवढं लवकर झालं असतं. मला सांग, तू या दोन समीकरणांचा बेरीज केली, तुला सुचलं कसं की तू या दोघांची बेरीज करणार? तू असं केलं का? तुला कसं समजलं की करायचं असं? मला इथं माहित होतं की त्रिकोण आणि चौरसचं वजन 24 kg आहे. आणि इथं पण दिसते की इथं चौरस आणि इथं त्रिकोण आहे. तर या दोघांना मिळवलं तर 24 kg होणार. ओके, मला या दोघांच्या गोलचं वजन मिळणार. ओके, मग मी एक गोलचं वजन काढू शकतो. ओके ओके ओके. मग तसं तर फक्त या दोघांची काय, मी दुसऱ्या कोणाची पण बेरीज करू शकलं असतं का तू? तू पहिल्या आणि दुसऱ्याची बेरीज केली ना आता, आणखी काय प्रकारे होऊ शकलं असतं का? नाही झालं का? हे 34 काय लिहिलं तू? काल ती आता लिहिलं होतं काहीतरी. या दोघांना मिळून बघितला, हा, 24 आणि 10 kg झाले, 34 kg. ओके. मग पण आपल्याला याच्या आणि या दोघांना जोडलं तर आपल्याला काहीच माहिती भेटत नाही. काहीच माहिती भेटत नाही? मध्ये 34 किलो कशाचं वजन झालं? या आणि या म्हणजे काय? बरोबर काय? स्पष्ट सांग. पहिली माहिती आणि तिसरी माहितीला पण ते कोणते आकार? गोल, चौरस आणि त्रिकोण आणि चौरस. मग इथं गोल आणि त्रिकोणचं वजन 20 kg आहे. इथं पण गोल आणि त्रिकोण असतं तर 20 kg आहे. हे आणि हे मिळून झालं 20 kg, म्हणजे आता 34 kg होता. म्हणजे पहिली माहितीला तिसरी माहितीला मिळून 34 kg झालं. गोल आणि त्रिकोणचं वजन आहे 20 kg. तर मग आता ह्याच्यातून वजन 20 kg केले तर पुन्हा 14 kg. म्हणजे दोन चौरसची किंमत 14 kg असतात. तर मग एका चौरसची किंमत 7 असणार. एका चौरसची किंमत 7 असणार. आधी किती मिळाली होती चौरसची किंमत? बघ, 7च भेटली. 7च भेटली होती, बरोबर. मग चौरसची किंमत 7 मिळाली तर काय करणार आता? 7 भेटली तर याची 7 असतात आणि याची दोघांची माहिती आहे, या दोघांची 20 आहे. म्हणजे 7 + 20 27 kg. ते चालू परत. म्हणजे आता कोणाची आणि कोणाची बेरीज केली तू? आता पहिल्या माहितीची व तिसऱ्या माहितीची बेरीज केली. अजून तिसरा प्रकार शक्य आहे? जसे की चौरस आणि गोलची किंमत आहे 10 kg. तर आपण या दुसऱ्या माहितीला व तिसऱ्या माहितीला मिळवलं तर 30 म्हणजे 44 kg होणार. चोवीस 20 kg ला मिळवला तर 44 kg. 44 kg. तर आपल्याला चौरस आणि गोलची किंमत माहिती आहे 10 kg. तिथं चौरस आणि गोलची किंमत माहिती आहे 10 kg.
तर 44,10 केले हम्म. 34 केजी. हम्म. म्हणजे दोन त्रिकोणची किंमत आहे 34 केजी. हम्म. तर मग एका त्रिकोणची किंमत असणार 17 केजी. मग आधी बघ काय मिळाली होती, दुसऱ्या पहिल्या मार्गाने काय मिळाली होती त्रिकोणची? त्रिकोणची 17 भेटले. 17 भेटलेली, बरोबर. या मार्गाने पण आपण येऊ शकतो. किती पद्धत मिळाल्या? 3 पद्धत मिळाल्या. अजून पद्धत आहेत खूप. ठीक आहे. मग आता तू गोलची किंमत शोधतो किंवा चौरसची शोधतो किंवा त्रिकोणची शोधतो ना? एकाची शोधतो आणि बाकी दोघांची तुझ्याकडे रेडी आहे. ओके, बेरीज. आता अजून कोणती एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाची किंमत शोधण्याची गरजच नाही, एकाची पण शोधण्याची गरज नाही, गोलची पण शोधण्याची गरज नाही, त्रिकोणची पण गरज नाही आणि चौरसची पण गरज नाही. एक अशी पद्धत आहे अजून निराळी. ठीक आहे. मग या पद्धतीवर तू विचार कर की तसं पण करू शकतो का. ठीक आहे. थँक्यू.